केंद्र सरकारनं टेक्स्टाईल लॉबीच्या दबावाला बळी पडून कापसावरील 11% आयात शुल्क आगामी 5 महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। जागतिक तसेच देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर समांतर असताना या निर्णयामुळे बाजारात सायकोलॉजिकल प्रेशर तयार होऊन कापसाचे दर पुन्हा दबावात आले आहेत। हा दबाव व कापसाच्या गाठींची आयात विचारात घेता जानेवारी 2027 पर्यंत कापसाच्या दरवाढीची शक्यता आत्ताच संपुष्टात आल्याचं दिसून येतंय। नमस्कार, मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहताय लोकमत ॲग्रो। मागच्या काही वर्षात आयात शुल्क कसे राहिले ते पाहूयात। 2001 ते 2008 या काळात 10% आयात शुल्क, 2002 मध्ये 5% कपात, नंतर पुन्हा पूर्ववत 10% करण्यात आले। 8 जुलै 2008 मध्ये शुल्कमुक्त आयात परवानगी देण्यात आली। 1 फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा 11% शुल्क लावला। त्यानंतर 14 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2022 मध्ये असे 6.5 महिने शुल्कमुक्त आयात होती। 1 जून ते 30 ऑक्टोबर 2026 मध्ये 5 महिने शुल्कमुक्त आयात होती। या पार्श्वभूमीवर शेतमाल बाजार तज्ञ तथा शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी सविस्तर भूमिका मांडली। अखेर भारत सरकार हे नेहमीप्रमाणेच, मग सरकार कोणाचेही असो, मिल मालकांच्या दबावाला बळी पडलेला आहे आणि त्यांनी पुढच्या 5 महिन्यासाठी कापसावरचा सर्व आयात कर हा शून्य करून टाकलेला आहे। आतापर्यंत कापसाचे भाव वाढत होते जगाच्या बाजारात। यावर्षी जेव्हा हंगाम सुरू झाला तेव्हा 72 सेंट प्रति पाऊंड रुईचा भाव हा 97 सेंट पर्यंत अमेरिका इराण युद्धाच्यामुळे पेट्रोल डिझेलचे क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळे वाढला होता। जसं जसं जगाच्या बाजारात क्रूड ऑइलचे भाव पडायला लागले आणि $100च्या आत आले, तर आजचा कॉट लूकचा कापसाचा भाव अमेरिकेत हा 85-86 सेंट 1 पाऊंड रुई, म्हणजे जवळपास 10 सेंट 1 पॉईंट रुईवर कमी झालेला आहे। आता याचा जर आपण खंडीमध्ये रूपांतरित केलं तर अमेरिकेत 60,000 रुपये खंडी हा रुईचा भाव आहे। भारतात अशी माहिती आहे की CCIकडे असणाऱ्या कापसांच्या गाठीचे भाव CCIनी 2300 रुपये खंडीनी कमी केलेले आहेत आणि हे 10 सेंट प्रति पाऊंड रुईचा भाव कमी होणं म्हणजे जवळपास 700 रुपये क्विंटल कापसाचा भाव आजच कमी झालेला आहे जगाच्या बाजारात। म्हणजे 9,500 रुपयावरनं तो 8,700 रुपयावर आजच आलेला आहे। याचा अर्थ असा आहे की जर कापसाची आयात मोठ्या प्रमाणात करून इथे ठेवली तर येत्या हंगामात जी भारत सरकारने, मोदी सरकारने कापसाची MSP 8,700 रुपये जाहीर केलेली आहे ती सुद्धा बाजारात मिळणार नाही अशी व्यवस्था होईल आणि मग CCI पूर्ण कापूस खरेदी करणार नाही आणि मग यावर्षी जसा कापूस उत्पादकांना कमी भावात कापूस विकावा लागला आणि नंतर तेजी आली, म्हणजे मिल मालक रुईचे भाव वाढले की कापडाचे भाव वाढवतात, पण रुईचे भाव पडले तर कापडाचे भाव काही कमी करत नाही, हा अनुभव आहे। मी इथे पुन्हा एक आकडा सांगतो। मोदी सरकारने, अमित शहानी, आमच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। 3 वर्षापूर्वी याच मोदी सरकारच्या राज्यात आम्हाला 9-10 हजार रुपये क्विंटल कापसाला भाव मिळाला होता। 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव जगाच्या बाजारात झाला होता। तेव्हा मिल मालकांनी कापडाचे भाव वाढवले होते। मी चेन्नईला तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांना पत्र टाकलेलं होतं की तुम्ही आयात कर कमी करा म्हणून मागणी करतात, पण आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या की 1 लाख रुपये खंडी झालेली रुई आज 60,000-62,000 रुपये खंडीवर आलेली आहे, पण मिल मालकांनी कापडाचे भाव कमी केले का? नाही केलेत। मग आता हे सगळं कशाकरता सुरू आहे? 8,700 रुपयात कापूस उत्पादन करणं परवडत नाही। पंजाबमध्ये कापसाचा पेरा, हरियाणामध्ये कापसाचा पेरा घटतो आहे। विदर्भ, मराठवाड्यामध्ये दुसरा पर्याय नाही कोरडवाहू शेतकऱ्यांना, म्हणून ते कापूस आणि सोयाबीनमध्येच अडकून पडलेले आहेत, कारण ते संपूर्णपणे निसर्गावर शेती करतात आणि अशा पद्धतीने आयात कर कमी करून पुन्हा शेतकऱ्यांच्या शवपट्टिकेवर खिळे ठोकण्याचंच काम आणि पातक हे मोदी सरकार करत आहे असं दुःखाने म्हणावं लागतं आहे। एकूणच 11% आयात शुल्कामुळे जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात कापसाचे दर थोडे अधिक आहेत। आता हे आयात शुल्क रद्द केल्याने दर समांतर आहेत।
युद्धामुळे मोठ्या प्रमाणात आयात करणे शक्य नसताना शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने याचे परिणाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामातील कापसाच्या दरावर होणार आहे. या हंगामासाठी सरकारनं कापसाची MSP प्रति क्विंटल 8,667 रुपये जाहीर केली आहे. तरी शेतकऱ्यांना 7,100 रुपये तर 7,500 रुपयांच्या आसपास कापूस विकायला केंद्र सरकार व टेक्स्टाईल लॉबीने भाग पाडल्याचं यातून दिसून येत आहे. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, नाशिक.